लाईटच राहत नाही, डिम लाईट राहते आणि शंकरनगर मध्ये तर प्रॉब्लेमच आहे, रात्र लाईट राहत नाही. गेली तर एकदा 2-3 तास येतच नाही. कॉल केले बी तर कॉल बी घेत नाही ते. मग कसं करायचं? डिम लाईट राहते. या संदर्भात महावितरणला कळलं होतं ना, फोन कॉल करतो ना तर कॉल घेत नाही, पण ते उचलत पण नाही. फोन व्यस्तच दाखवत त्यांचा. बरेच लगेच कट करायला येते. अर्चना कंपनी. काही काय आंदोलन आहे आज? काय नाव तुमचं? आमची लाईट जाती वारंवार. आमच्या घरी लेकरं आहे, बाळ आहेत, फ्रीज जळतं आमचं, फॅन जळायले 2-3 वेळेस फॅन जळायले आमच्या गल्लीतले लोकांचे. कुठल्या इलाक्यामध्ये? शंकरनगर. किती दिवसापासून होतंय असं? आता हे महिना, 1.5 महिना, 2 महिने होत आले तर असं होत आलं. आता पाऊस पाणी असला ठीक गोष्ट आहे, पण मग आता नसला तरी बी लाईट जाती ना. 3-3, 4-4 तास लाईट जाती. एक तर रात्रीचे 2 दिवस लाईटच नव्हती. रात्रीचे लाईट गरमी किती होती. एक तर माणसं कामधंदे करून येते, रात्र लाईट नसती. घ्या आता कोणते लेकरं बाळांना परेशानी होती. पुन्हा आता मुलांची शिक्षण चालू आहे. नंदा पडोळ. काय सांगायला आंदोलन करतात? काय मागणी? मी रागिनी बंडू काळे, शंकरनगर प्रभाग 11. लाईट तर 2 वर्षापासून खूपच परेशान करते. मला तर वाटतं ही सिटी आहे का खेड आहे काही कळतच नाही. रात्र लाईट नसती. दिवसा पण कधी काही करायचं, स्वयंपाक करायचा की लाईट नसती. शेजारून कुठं इन्व्हर्टर असलं त्यांच्याकडे जाऊन मिक्सर मधून करून आणा. पण हे असं आमचे बरेच फ्रीजचं याच्या मागे नुकसान झालेले. किती दिवसापासून होते लाईटचा प्रॉब्लेम? 2 वर्ष झालं. थोडं पण पाणी पडलं, 2-4 थेंब जरी पडले पावसाचे तर लगेच लाईट जाते. आम्हाला वाटते दादा 2-4 थेंब पडले की लगेच लाईट जाणार. खूपच परेशान झालो. आता शेवटी आम्ही नाईलाजाने इथं मोर्चा घेऊन आलो. नेहमी आम्ही फोन करून परेशान झालो यांना. येते 10 मिनिटात येते, एवढ्या मिनिटात येते म्हणत राहतात आणि आपलं चालूच ठेवतात ते. महावितरणचा दावा आहे तुम्हाला लाईट सुरळीत चालू आहे. हो मग बरोबर आहे ना. आम्ही लाईट बिल नाही, सुरळीत लाईट नाही. आम्ही तर लाईट बिल बरोबर भरतो ना, वेळेवर भरतो आम्ही लाईट. काय नाव आपलं? रागिनी बंडू काळे. काय सांगाल? काय समस्या आज तुम्ही आंदोलन घेऊन आला? सर, माझं नाव कोमल शहाणे आहे. मी शंकरनगर आहे, प्रभाग क्रमांक 11 मधून. लाईटचा हा कमीत कमी 6 महिन्यापासून प्रश्न आहे आमचा. आम्ही फोन केला तर आम्हाला कारण सांगलं जातं आता टाकू, नंतर टाकू. सकाळी 6ला लाईट जाती तर अख्खा दिवस लाईट येत नाही. आमच्या मुलाचा शिक्षणाचा प्रश्न आहे. रात्री बेरात्री आमचे लेकर अभ्यास कसे करणार? कधी एखाद्या वेळेस एखाद्याच्या महिलांचा मिस्टर नाईटला असतात, ती महिला एकटा घरी असती. चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे. आम्ही कॉल केला तर आम्हाला फक्त कारण ऐकायला भेटतात यांच्याकडून की आता टाकू, मग टाकू, फ्यूज गेले, 10 मिनिटं थांबा, 20 मिनिटं थांबा. यांचे वारंवार हा प्रश्न आहे. आणि जसं तुम्ही रेडिंग टाइमवर घेता, आम्ही बिल टाइमवर भरतो, मग तसा हा आमचा प्रश्न का सॉल्व्ह नाही करायला हे? यांना आम्ही वारंवार सांगून पण यांनी आमच्या समस्यावर कारनिराळपणा केलेला आहे. त्यामुळे मजबुरीने आम्हाला आज इथे मोर्चा काढावा लागला आहे. आज तुम्ही आंदोलन केलंय, आता पुढची रूपरेषा काय असणार आंदोलनाची? त्यांनी हा आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लवकरात लवकर. माझं नाव कोमल राजेश शहाणे. आमच्या घरातल्या महाग वस्तूंचं नुकसान झालंय. फ्रीज, टीव्ही याचं भरपाई हा करणार आहेत का? याची पण त्यांना भरपाई करून द्यावाच लागेल. लाईट जळाले, टीव्ही जळाले, वारंवार नुकसान होत राहिले. वारंवार सांगून यांना काहीच फरक पडायला नाहीये. कारण चोरीचे प्रमाण इतकं झालंय. रात्री बेरात्री पूर्ण अंधार असतो, पाऊस असतो. आम्ही जर फोन केला तर फक्त एकच सांगतात 10 मिनिटं थांबा, 20 मिनिटं, विनाकारण सकाळी. आणि 8 घराची लाईट असेल, 10 घराची लाईट नसती. ह्या गल्लीत लाईट आहे, ह्या गल्लीत लाईट नाहीये. बिल तर सगळेच भरतात ना, मग हे वारंवार व्हायला लागलंय. याचं करायचं काय आम्ही आता? यांनी आमचा हा प्रश्न सॉल्व्ह करून देणं भागच आहे यांना. म्हणून त्यासाठी आम्ही इथं मोर्चा घेऊन आलेलो आहे. मी राणी शहाणे, शंकरनगर या विभागातून बोलते. तर आमच्या गल्लीमध्ये भरपूर वेळेस लाईट जाते. सकाळी 6 वाजता लाईट जाते, संध्याकाळी 7-8 वाजता लाईट येते. एखाद्या वेळेस आमच्या घरचे माणसं नाईट ड्युटीला असतात, आमच्या मुली घरी असतात, आम्ही असतो तर आमचे माणसं घरी नसतात. त्या टायमाला सुद्धा आमची लाईट जाते. एक वेळेस 11 वाजता लाईट गेली, सकाळी 4 वाजता लाईट आलेली, परत 4 वाजता जाती, सकाळी 6 वाजता येते. म्हणजे आम्हाला लाईटचा खूप प्रॉब्लेम झालेला आहे. आणि आमच्या गल्लीमध्ये जो खंबा आहे त्याच्यावर एक झाडाचं फांदी आलेली आहे. त्याच्यानंतर वारंवार आमची लाईट जाते. दुसऱ्या गल्लीची लाईट असून सुद्धा आमची लाईट हमेशा जाते. आणि एखाद्या वेळेस आमचं बिल थकबाकी राहिलं, 1 महिनाभर राहावं, 2 महिनाभर राहावं, की लगेच लाईट अर्ध्या घंट्याच्या आत कट करून टाकतात ते. मग आम्हाला असे, मग त्यांची लाईट कट केल्यावर काही फायदा आहे का त्यांचा? आम्हाला काय फायदा येणार त्याच्यामधून? एखाद्या वेळेस बिल नाही भरलं तर नंतरच आम्ही टाइमशीर बिल भरतोच, पण तरी पण ते लाईट कट करतातच. आम्ही घडी वारंवार आमची लाईट जाते. आम्हाला रात्री बेरात्री आमच्या मुली आहेत, आमच्या शाळेत सुद्धा मोठ्या मुली येतात, बायका येतात. त्यांनी काय करावं? अर्ध्या रात्री कुठे जावं? एक खेडेगाव असलं असं बाहेर टाकून बसलं असतं, पण ही सिटी आहे. सिटीमध्ये अर्ध्या रात्री चोऱ्या होतात गल्लीमध्ये, आमच्या भरपूर चोऱ्या होतात.
मग आम्ही ह्या टायमाला आम्ही काय करावं, आम्ही ह्यापासून कशी सुटका करावं, आम्हाला जर लाईट बरोबर भेटली नाही तर आम्ही इथं मोर्चा ठेवूनच राहणार आहे. माझं नाव राणी शहाणे, शंकरनगर विभागातून आले.